TCS धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान हिला अटक करण्यात आली। त्या संदर्भात टॉप 9 बातम्या पाहू। निदा खानला लपवण्यात MIM नगरसेवकाचा हा धर्मांतर रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक। छत्रपती संभाजीनगरमधील राहत्या घरातून वेढा ठोकल्या। निदा खानचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई। दरम्यान निदा खानला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। निदा खानला लपवल्याप्रकरणी MIM नगरसेवक मतीन पटेलसह आरोपी नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त। निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, यामागे मोठं षडयंत्र। जलील यांनाही सहआरोपी करून चौकशी व्हावी, मंत्री संजय शिरसाटांसह गोपीचंद पडळकर यांचा आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही। निदा खानकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा पर्याय, चूक नसल्यास MIM निदा खानला मदत करणार, इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। हे सगळे मोहरे आहेत, यामागचे मास्टरमाइंड कोण आहेत याचा तपास झाला पाहिजे। यामागे मोठं नेटवर्क कार्यरत असल्याचा मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप। MIM नगरसेवकाने निदा खानला लपवलं असेल तर पोलीस कारवाई करतील, समाज विघातक कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। निदा खान गरोदर असल्याची माहिती ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची टेस्ट केल्यानंतर ही माहिती समोर। टेस्टमध्ये निदा खान 2 महिन्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती। दरम्यान पोलिसांकडून निदा खानबाबत घेतली जात आहे विशेष काळजी। छत्रपती संभाजीनगर हे पूर्वीपासून सिमीचं केंद्र। MIMचे लोक देखील सिमीच्या संबंधात आहेत का याची चौकशी झाली पाहिजे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी। तर सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे। तमिळनाडू असेल नाही तर पश्चिम बंगाल असेल तिथे सत्ता स्थापनेला हालचाली ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनणार। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजप विधिमंडळ दलाची बैठक संपन्न। शुभेंदू अधिकारींच्या भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड, अमित शहा यांची घोषणा। पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी, ब्रिगेड परेड ग्राउंडवर सोहळा होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार। पश्चिम बंगालमध्ये बिहार आणि महाराष्ट्र पॅटर्नची शक्यता, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री केले जाण्याची चर्चा। नव्या सरकारमध्ये 26 ते 27 मंत्री घेऊ शकतात शपथ, उद्या होणार शपथविधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत। उद्या पश्चिम बंगालमध्ये शपथविधीला ते हजेरी लावणार आहेत। सकाळी 11 वाजता कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी पार पडेल। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी ते उपस्थित राहणार आहेत। NDA शासित प्रदेशातील सर्वच मुख्यमंत्र्यांना पश्चिम बंगालच्या शपथविधीसाठी निमंत्रण दिलं आहे। तमिळनाडू विधानसभेमध्ये भाजपची तटस्थ भूमिका, विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजप कोणालाही मतदान करणार नसल्याचं स्पष्ट। सत्ता स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असणं गरजेचं, बहुमत नसल्यानं विजय थलापतीच्या TVK पक्षाला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं नाही। तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आलेकर यांची प्रतिक्रिया। अभिनेता थलापती विजय यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग जवळपास मोकळा। काँग्रेसनंतर VCK, CPI आणि CPM सारख्या लहान पक्षांच्या TVKला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा। दरम्यान TVKचे प्रमुख विजय यांनी सलग 3ऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र आलेकरांची भेट जी आहे ती मागितली। महाराष्ट्र प्रत्येक पाऊल जपून टाकतो, TVK नावाच्या पक्षाला काही विचारधारा आहे का, संजय राऊतांची टीका। DMK खासदार कानिमोझी यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र, लोकसभेतील आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्याची कानिमोझी यांची मागणी। काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात आल्यानं लोकसभेमध्ये काँग्रेससोबत बसणं योग्य नाही। DMK संसदीय पक्षासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची पत्रात विनंती। सगळ्यात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवतील। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावा अशी बारामतीकरांची इच्छा, जय पवारांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्री पदासाठी लागणारं संख्याबळ फडणवीसांकडे, जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। वहिनी राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर पहिला हार मी घालेन, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। जय पवारांच्या सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात या बारामतीकरांच्या इच्छा, या वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया।
तेव्हा भाजपासोबत युती केली नसती तर आम्ही महाराष्ट्रात स्वबळावर आलो असतो. संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य पाहायला मिळते. बाबरी उद्ध्वस्त केल्यानंतरच्या घडामोडी आणि देशात निवडणूक न लढण्याच्या बाळासाहेबांच्या निर्णयाची पार्श्वभूमी सांगताना राऊतांचं वक्तव्य. युती केली म्हणजे आमचाच मुख्यमंत्री व्हावा असं थोडं असतं. आम्ही शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू. यात भाजपवाल्यांना वाईट वाटून घेण्याचं कारण काय? जय पवार यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं किंवा नाही हा त्यांचा प्रश्न. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. तर 2029ला भाजप स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढणार. शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपा बाजूला फेकून देणार, विनायक राऊतांचा अंदाज. संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती. जिल्ह्याच्या विकासासाठी सत्तेत असणं गरजेचं, संदेश पारकर यांचं स्पष्ट संकेत. तर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिल्याचं वैभव नाईक यांचं वक्तव्य. आम्ही संदेश पारकर यांच्यावर पाणी सोडलंय, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांचं वक्तव्य. संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य. तर पालकमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराला उशीर झाल्यानं उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. जनता दरबार दुपारी 12 वाजता सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र जनता दरबार सुरू न झाल्यानं नागरिक संतप्त झाले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विशेष टपाल जारी होणार. आता माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्राकडून दखल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाची मागणी केली. आता वळूयात राजकीय टॉप 9 वर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. बैठकीत प्रशासन गतिमान करण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय. प्रत्येक जिल्ह्यात बायोगॅस प्रकल्प, या वर्षासाठी 500 कोटींची तरतूद. महाराष्ट्रातील 5000 कोटींची सरकारी जमीन कोर्टाच्या आदेशाने एका खासगी व्यक्तीला दिली. वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. सरकारी जमीन खासगी व्यक्तीला देण्याचा आज कोर्टाचा निर्णय झाला. जमीन देण्याच्या गोष्टीला सरकारी वकिलांनी विरोध का केला नाही? वडेट्टीवारांचा सवाल. शरद पवार साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात दाखल. फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचं स्वागत करण्यात आलं. उद्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार. आजारपणानंतर शरद पवारांचा हा पहिलाच दौरा. पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयानंतर ट्रम्प यांनी मोदींचं अभिनंदन केल्याच्या बातम्या खोट्या. उद्या ग्रामपंचायत जिंकल्यावरही ट्रम्प मोदींचं अभिनंदन करतील. संजय राऊतांची मोदींवर टीका. ट्रम्प आता जिल्हा परिषद लढवतील, शक्यता नाकारू शकत नाही. ट्रम्प गावाकडच्या निवडणुकीचं पण अभिनंदन करत असतील तर आश्चर्य नाही. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सकपाळ यांचा उपरोधिक टोला. जनसेवा कनेक्ट प्रकल्पांतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या या पोस्ट ऑफिसचं उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झालेलं आहे. मुंबईतील अंधेरी रेल्वे येथील पोस्ट ऑफिस आता नव्या आणि आधुनिक रूपामध्ये नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झालं. बाळासाहेब ठाकरेंचे विशेष टपाल जारी होणार आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्राकडून दखल घेण्यात आली. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाची मागणी त्यांनी केलेली होती. अखिलेश यादव यांच्या ट्विटनं इंडिया आघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह आहेत. आम्ही अशा प्रकारचे लोक नाही जे कठीण काळामध्ये तुम्हाला सोडून जाऊ. नाव न घेता काँग्रेसवर टीका. ममता बॅनर्जी आणि एम.के. स्टॅलिन यांचा फोटो ट्विट. तमिळनाडूमध्ये डीएमकेची साथ सोडल्यानं आघाडीतील नेत्यांकडून काँग्रेसवर टीका. अमरनाथ पालिकेतील गट निकाल अखेर शिवसेनेच्या बाजूने. शिवसैनिकांकडून शिवाजी महाराज चौकात जोरदार जल्लोष. सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया गटनेते रवी करुंजले यांनी दिली. तर आता सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम करणार उपनगराध्यक्ष सदाशिव पाटलांची प्रतिक्रिया.